मावळातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना ठाकरे गट तसंच मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर करण्यात आलाय। यशवंत मोहोळ, दत्तात्रय पडवळ, आशिष ठोंबरे, आशिष कुटे आणि नितीन ओव्हाळ या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली। लोणावळा नगर परिषदेच्या जी आणि ई वॉर्ड परिसरात गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत पाणी पुरवठा होत असून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। भोपाळ जवळील रतिबड इथल्या सागर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इथं आयोजित केलेल्या ISMEE मोटर्स सपोर्ट फॉर्म्युला ऑफ रोड मिनी बाझा इंडिया स्पर्धेत तळेगावच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या टीमनं द्वितीय क्रमांक पटकावला। तळेगाव दाभाडे शहरात अनेक वर्ष रिक्षा चालवणाऱ्या दिलीप डोळस यांनी दरवर्षीप्रमाणे 27 ऑक्टोबरला सर्व प्रवाशांना मोफत प्रवास सेवा देत वाढदिवस साजरा केला। मावळ तालुक्यातल्या वारंगवाडी इथे कैलासवासी बबनराव मारुती कलावडे प्रतिष्ठानच्या वतीनं आमदार सुनील शेळके यांचा वाढदिवस आणि दीपावली निमित्त किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिकं देऊन सन्मानित करण्यात आलं। मावळात सोने चांदीच्या दरात कालही आणखी घसरण झाली। 24 कॅरेट सोन्याचा GST सह दर 1,21,500 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,13,200 रुपये इतका होता। चांदीचा दर 1 किलोचा भाव 1,53,500 रुपये इतका होता। मोंथा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात बहुतांश भागात बुधवार आणि गुरुवारी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरून शनिवारपासून राज्यात कोरडं वातावरण राहणार आहे।